सर 6 दिवसांपूर्वी जी नागपूरमध्ये दंगल घडली होती ती दंगल देवेंद्र फडणवीस यांना खाली दाखवण्यासाठी घडवली गेली होती असं नागपूरमध्ये जे दंगल घडली ते दुर्दैवी आहे, असा व्हायला नको होता. नागपूरची संस्कृती, आपला महाराष्ट्राची संस्कृती एकमेकांच्या बरोबर सोबत शांतप्रिय राहायची आहे आणि ते कायम टिकून ठेवली पाहिजे. नागपूरमध्ये काही चुकीचा अफवा पसरवले गेले, असं काही खरं घडलं की नाही तो विषय नंतरचा आहे. पण फक्त अफवाच्या भरोश्यावर लोकांनी काही प्रयत्न केले, पण पोलिसांनी जरी त्यांचाही नुकसान झाला, पोलीसही जखमी झाले, पण परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्यामध्ये यशस्वी झाले. आज बरेच दिवस झाले सगळी शांतता आहे, महाराष्ट्रभर शांतता आहे. माझी अपील आहे की अशा गोष्टी असं महाराष्ट्रामध्ये घडू नये आणि आपल्याकडे जे संस्कृती आहे एकमेकांना मदत करण्याची, साथ राहायची, ते आपण टिकवून ठेवायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं अपमान केलं होतं प्रशांत पुरंदरनं आणि ते आता दुबईला पळून गेल्याच्या चर्चा आहेत. वडेट्टीवार यांनी याच्यावरून गंभीर आरोप केला, पोलिसांनी पळून. आता मला काही माहीत नाही ते कोण काय बोलतात. फक्त एवढंच म्हणतो की आपण महाराष्ट्राच्या संस्कृतीला टिकून ठेवायला पाहिजे. आणि शिवाजी महाराजांच्याबद्दल सगळ्यांना मान आहे. आपण त्यांना एक समूह किंवा एक धर्माच्याशी जोडायचा नाही. महाराज सगळ्यांचे होते, या देशाचे होते आणि महाराजांचा सन्मान देशाच्या प्रत्येक नागरिक करतोय आणि आम्हाला सगळ्यांना, महाराष्ट्राच्या लोकांना अभिमान असला पाहिजे. जयंत पाटील यांची आणि अजितदादांची भेट झाली. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होते की जयंत पाटील. आता आम्ही पण विरोधकांना भेटत असतो. ते काही विरोधक आणि खास करून विधानसभेच्या सत्र चालू असताना आपापल्या भागाचे काम म्हणा, विकासाचे काम म्हणा, त्यासाठी लोक एकमेकांना भेटत असतात. आम्ही त्याला काही वेगळा त्याचा अर्थ काढत नाही आणि जोपर्यंत आम्ही आमच्या काम करत आहोत, आम्हाला काही दुसरे पक्षाचे लोक काय करतात त्याचा विचार करायचं काही कारण नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.